नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा इयत्ता 12वी 2024-25 च्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ 23 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के गुरुजी, श्री विठ्ठल जोशी, संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री मंगेश शेठ देशमुख, शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे, प्राचार्य श्री दिलीप ढाकणे, शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक ज्ञानेकर बी.एन., संस्थेचे पदाधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी जयश्री काप, श्रुती ठाकूर, सुहानी गायकवाड, ओंकार बटावळे, माधवी सावरटकर, दीक्षा जगताप, सुजल जाधव या 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्राध्यापिका कुलकर्णी बी.एस. यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी शाळा समितीचे चेअरमन श्री महेंद्र शेठ कसबजे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आपलं उज्ज्वल भविष्य घडवून आईबाबा, शिक्षक आणि संस्थेचं नाव रोशन करावं असं आवाहन करून भावी वाटचालीस आमचा कायम आशीर्वाद असल्याचं सांगितलंय। संस्थेचे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख यांनी स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनत या 3 गोष्टींचा अवलंब करावा असं आवाहन केलं आणि संस्था राबवत असलेल्या सर्व उपक्रमास आपण प्रतिसाद द्यावा असं प्रतिपादन केलं। संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे यांनी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग 5 वेळा बोर्डात प्रथम क्रमांकाचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचं असेल तर कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असं प्रतिपादन केलं। प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी यावर्षी बोर्ड परीक्षेत कोणता बदल झालेला आहे त्याची माहिती दिली। या समारंभाचं निवेदन प्राध्यापक सर्जे व्ही.बी. तर आभार प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांनी मानले। यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। समारंभाबद्दल 2 शब्द बोलते। परत एकदा भेटू ना यार। वर्गात नव्हती आपली एकमेकांची दोस्ती, पण आठवते यार आज केलेली आपण सगळ्यांनी मस्ती। वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी, कधी कधी एन्जॉय केली वर्गातली मारामारी। होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप, कारण होतोच कलाकार तसे, पण आता प्रत्येक क्षणाला आठवण येईल यार। आयुष्याच्या एका टोकावर होतो आज आपण वेगळे, पण खरंच कॉलेजमधल्या दोस्तीची मजाच होती वेगळी। आज कॉलेज संपल्यानंतर कळतंय कॉलेजची गंमत काय होती, ती मजा, ती मस्ती, कधी मैत्रिणींशी केलेली कट्टी तर कधी असलेली गोड दोस्ती। कॉलेजमधला दंगा, घेतलेला मैत्रिणींशी पंगा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, अरे देवा कठीण वाटे ती जास्त मोठी ही परीक्षा। रेसेस मध्ये बाहेरची खाल्लेली ती चायनीज भेळ, शिक्षकांना त्रास देत एकमेकांशी गप्पा गोष्टी करत घालवलेला तो आनंदाचा वेळ। खरंच आज कॉलेज संपल्यानंतर कळतंय कॉलेजची गंमत काय होती। आज मन पुन्हा त्या कॉलेजला सोडून जाताना गणीवरून आलंय। सुना झालेला तो एक एक वर्ग पाहून डोळ्यात पाणी चाललंय। ते दिवस जगायला आता कुठे मिळतील, पण जगलेले दिवस मात्र सगळ्यांच्या आठवणीत नेहमी राहतील, सगळ्यांच्या आठवणीत नेहमी राहतील। पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे निरोप समारंभासाठी उपस्थित आहोत। आज मी इथे उभी असताना माझ्या मनात दुःख आणि आनंद भरलेले आहे। माझे मन अश्रूंनी भरलेले आहे। माझ्या शिक्षकांनी मला साथ दिली, मला शिकवलं, मला मार्गदर्शन केलं, माझ्या सर्व चुका समजून घेतल्या, अभ्यासच नाही तर बरंच काही शिकवलं, माझ्यावर विश्वास ठेवला। याबद्दल मी खरंच थँक्यू तुम्हाला। तसेच आपल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला वाढवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, त्यांनाही धन्यवाद। मी हे ठिकाण, इथे आनंदाचे क्षण, आठवणी आणि ज्यांनी हे सर्व खूप खास केलं आहे तशा माझ्या मैत्रिणींना खूप मिस करणार आहे। तुम्ही फक्त माझ्या मैत्रिणी नाही तर मैत्रिणींपेक्षाही खूप जास्त आहात। तुम्ही माझे कुटुंब आहात। आपण सोबत हसलो, रडलो, जी मजा केली आणि आठवणी बनवल्या त्या आयुष्यभर होतील आणि आठवत राहतील। आज जरी आपण निरोप घेत असलो तरी तुम्ही सगळे नेहमी माझ्या स्मरणात, आनंदात आणि अश्रूमध्ये नेहमी पण
आज या महाविद्यालयातून बाहेर जाताना आपल्या मनात जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। येथे संधीला माझ्या सर्व आदरणीय शिक्षक व माझे मित्रमैत्रिणी, आज आपण येथे निरोप समारंभासाठी जमलेलो आहोत। आज माझ्यासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत भावुक असा दिवस आहे। आज आपण कदाचित आपली अशी जशी भेट आहे तशी पुन्हा कधी होणार नाही असं मला वाटतं। 2 वर्षांचा हा प्रवास आता संपत आलेला आहे असं मला वाटतं। मला अजूनही आमच्या कॉलेजचा पहिला दिवस आठवतो, ज्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि थोडी भीतीच होता। अर्थात आता हे डोळ्यात अश्रू आहेत, पण ते भीतीमुळे नाही तर आता आपली पुन्हा कधी भेट होणार नाही यासाठी। मला अभिमान आहे की मला माझ्या अशा मैत्रिणी भेटल्या व असे शिक्षक भेटले। मी त्यांना कधीही विसरू शकत नाही व माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्यासाठी वेगळी जागा असणार आहे नेहमी। तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते। तुम्ही खऱ्या अर्थाने मला माझं जीवन कसं जगायचं सांगितलं। माझ्या शिक्षकांनी माझ्या वेळोवेळी प्रत्येक गोष्टीत माझी मदत केली व मला सहभाग केला। जर कळत नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी मी क्षमा मागते व माझे 2 शब्द संपवते। तसेच गुरुजन वर्ग व माझ्या वर्ग मित्र मैत्रिणी, आज आपल्या इयत्ता 12वीचा निरोप समारंभ आहे व आपण घालवलेले दिवस वगैरे हे खूप आज आठवतात वगैरे, खूप मिस करतोय आणि हे दिवस परत आपल्याला कधी बघायला भेटणार नाही। तसेच मी सरांचे खूप आभार मानते, कारण की मुलुंडवरून एवढा लांब आमची गाव आहेत आणि आम्हाला एवढं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन त्यांनी दिलं। आमच्या साईडची माणसं अशी बोलायची, तू मुलुंडला का ॲडमिशन घेतेस, शाळेला काय ॲडमिशन घेतेस, मुलुंडला घे ना, सगळे मुलुंडला जातात, तू का तयार जातेस, काय तयारमध्ये? तर मी त्याला एकच बोललं, सगळे जातात मुलुंडमध्ये, तर मुलुंडमध्ये असं काय नाही, त्यांना जायचं तर त्यांना जाऊ दे मुलुंडला, पण एक अशी बाब आहे की सगळे मुलुंडला जातात म्हणून मी मुलुंडला जात नाही। मी सगळे मुलुंडला जातात म्हणून मी मुलुंडला जायचं असं काय नाही, जे आपल्या मनाला वाटतं तेच आपण करावं असं। आणि चेअरमॅन सरांचे मी खूप आभार मानते, आम्हाला चांगलं शिक्षण दिलं, आम्हाला चांगलं मोफत शिक्षण दिलं व बससाठी चांगल्या सुविधा केल्या व वया पुस्तकं सगळे आम्हाला मोफत दिला आणि खूप चांगलं शिक्षण दिलं। आणि तसेच कॉलेजमधले रोजचे लेक्चर वगैरे हे खूप चांगले व्हायचे आणि आज आपण इथे आभार प्रदान कार्यक्रम, आशीर्वाद प्रदान कार्यक्रम तसेच निरोप समारंभासाठी जमलो आहोत। तर खरंच ही आनंदाची आणि दुःखाची सुद्धा गोष्ट आहे, कारण की दुःखाची कारण की आपण आता इथून कॉलेजमधून निरोप घेणार आहोत, तसेच आनंदाची कारण जिथे आपल्याला आता सर्वांचा आशीर्वाद लाभणार आहे आणि आपण पुढील वाटचालीस सुरुवात करणार आहोत। खरंच आम्ही इथे शिक्षकांना पण सुद्धा त्रास दिला, पण सर्व शिक्षकांनी आम्हाला समजून आम्हाला माफ केलं आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी नेहमी मोटिवेट केलं। तर खरंच मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, नेहमी सांगतो। धन्यवाद। आज या क्षणी माझे शब्द गळ्यात अडकत आहेत, कारण मी आज या कॉलेजला निरोप देत आहे। ज्यांनी माझ्या आयुष्यात असे रंग भरले ते मी कधी विसरणार नाही। या ठिकाणी व्यतीत केलेले प्रत्येक क्षण, प्रत्येक आठवणी, प्रत्येक अनुभव, प्रत्येक चढउतार नेहमी माझ्या लक्षात राहील। शिक्षकांचे प्रोत्साहन, सहकार्यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची ऊर्जा यांनी माझ्या आत्मविश्वासाला बळ दिले। आज मी या ठिकाणापासून निघत असते तरीही माझे मन मात्र याच ठिकाणी राहणार आणि या संस्थेच्या पुढच्या भविष्यासाठी मी मनापूर्वक शुभेच्छा देते। सर्वांचं सहकार्य आणि प्रेमळ वागणुकीसाठी मी सर्वांची मनापूर्वक आभारी आहे। धन्यवाद। बोलण्याची संधी दिली, मनोगतासारखंच असावं आणि मनाने बोलणार आहे। इथे जमलेल्या सर्व शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग सर्वांचे धन्यवाद। आम्हाला या कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळाली आणि आमचं नशीब चांगलं की आम्हाला असे शिक्षक लाभले, असे गुरुजन लाभले आणि असा मित्रपरिवार मिळाला सख्या भावासारखे। खूप खूप धन्यवाद सर, आम्हाला इतकं समजून घेण्यासाठी। आम्ही खूप मजा मस्ती केली, खूप सरांना त्रास दिला। धन्यवाद सर आम्हाला समजून घेण्यासाठी आणि आम्हाला सांभाळून घेण्यासाठी। थँक्यू। एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू अशी तुमची आज परिस्थिती झालेली आहे। एका डोळ्यातून
आता आम्ही चाललो शाळा सोडून, हे आनंदाचे अश्रू आहेत. आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आता ही शाळा 12वी मी सोडून चालले. 12वीला कोण कुठे असेल, कोण कुठे नसेल, हे तुम्हाला आता काही सांगता येणार नाही. कोण वेगवेगळी साईड घेईल, कोण ITI ला जाईल, ज्याला जसे जमेल तसं होईल. पण आपण या संस्थेचं, आई वडिलांचं देणं लागतो, त्यांचं ऋण लागतो, हे तुम्ही विसरू नका. आई वडिलांचं ऋण तर तुम्ही कोण फेडूच शकत नाही, तर त्यांचं ऋण फेडणारा अजून कोण उदयास आलेलं नाही. पण आज संस्थेने आपल्याला काही मदत केलेली आहे. मगाशी आमच्या मुरुडच्या मुलीने सांगितलं की आम्हाला संस्थेने सगळं हे केलं. पण आमची संस्थेची तुमच्याकडे एक मागणी आहे की तुम्ही मोठे झाल्यानंतर तुम्ही जो काही पहिला पगार घ्याल त्यातून आपण एकदा 2 विद्यार्थ्यांना मदत काहीतरी करू. आणि हीच मदत अशीच आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांकडे घेत असतो आणि ती तुम्हाला देत असतो. त्यामुळे इथे काही गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना गणवेश, पुस्तकं, वह्या, फी माफी सर्व तुम्हाला मिळत असतं. बघा, एकलव्य हा भिल्ल समाजाचा मुलगा होता. त्यांना गुरु द्रोणाचार्यांकडून विद्या घ्यायची होती. आणि द्रोणाचार्यांचा विद्यार्थी हा अर्जुन असतो. आणि द्रोणाचार्यांनी मनावर घेतलेलं असतं की नकुल सहदेव झाले किंवा कर्ण धर्म झाले किंवा दुर्योधन झाला, दुशासन झाला, तरी मला अर्जुनाच पट्ट शिष्य करायचं आहे. एकलव्य त्यांच्याकडे धनुर्धर शिकण्यासाठी जातो, परंतु त्याला ते नाकारतात. तो भिल्लाचा मुलगा आहे, तर तुला काय मला देता येणार नाही. पण त्याची निष्ठा द्रोणाचार्यांकडूनच शिक्षण घ्यायचे असते, विद्या घ्यायची असते. त्यामुळे तो मातीचा एक पुतळा बनवतो द्रोणाचार्यांचा आणि त्यांच्या समोर राहून धनुर्धरी शिकतो. त्यांनी एवढा निश्चय केलेला असतो की मला या जगामध्ये सर्वश्रेष्ठ धनुर्धरी व्हायचा आहे. आणि तो कालांतराने सर्वश्रेष्ठ धनुर्धरी होतो आणि आपल्या गुरुला भेटायला येतो. कारण त्याची गुरुनी जरी त्याला नाकारलं असलं तरी त्यांच्या पुतळ्यासमोर तो धनुर्धरी करत असतो आणि तो त्यांनाच गुरु मानत असतो. आणि त्यांनी त्याचं कौशल्य दाखवलं आणि द्रोणाचार्य सुद्धा अचंबित झाले की हा खरोखर अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ धनुर्धरी आहे. तरी सुद्धा त्याच्यावरती तेव्हा द्रोणाचार्यांनी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ म्हणून त्याचा अंगठा मागितला. आता अंगठा मागितल्यानंतर त्या अंगठ्यानेच तो धनुष्याचा कमान जो बाण असतो तो धरायचा असतो. त्यामुळे याची कुठेतरी धनुर्धरी कमी होईल आणि माझा पट्ट शिष्य अर्जुनाच राहील असं त्या द्रोणाचार्यांना वाटलं. त्यावेळेचं ते राजकारण होतं, पण त्याने तो अंगठा तात्काळ काढून दिला. तरी सुद्धा तो एकलव्य हा अजून सुद्धा पुराणामध्ये श्रेष्ठ धनुर्धरी म्हणून गणला जातो. पण आज आपल्या इथे जे शिक्षक आहेत किंवा संस्था आहे ही कुणाला एकलव्यांसारखी वागणूक देत नाही. इथं असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी हे सगळेच पारंगत आहेत, सगळेच त्यांचे शिष्य आहेत. त्याप्रमाणे आज तुम्हाला आम्ही 12वीला इथं शिक्षण दिलं. आता तुम्ही खाणीमध्ये आहात, तुम्ही तुमच्या आईचं रत्नात, आई वडिलांचं रत्नात, तुमच्या गावाचं रत्नात, आमच्या शाळेचं सुद्धा रत्नात. आता तो हिरा पैलू पाडून आम्ही थोडेसे आई वडिलांनी तुम्हाला थोडे पैलू दिले. नंतर माध्यमिकची तुमची शाळा होती 10वी, त्यांनी त्या शिक्षकांनी तुम्हाला दिले. 4-5 शिक्षक तुमच्याकडे झाले. आता 12वी नंतर तुम्हाला उजळ मातेने फिरायचं आहे. त्यामुळे आपले हिऱ्याचे कॅरेट वाढले पाहिजे. या दृष्टीने तुम्हाला झळाळी यायला पाहिजे. 12वी आता झाली, आता तुम्ही नक्कीच मोठे झालेले आहात. अजूनही ठरवलं परीक्षेच्या कालावधीसाठी आता मी अभ्यास करेन, मला 40% मिळाले, मी 60% मार्क मिळवीन, एकलव्यासारखं जर उद्दिष्ट ठरलं तर तुम्हाला यश हे प्राप्त करायला काही वेळ लागणार नाही. तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि तुम्ही चांगल्या मार्गाने पास व्हाल. चांगल्या मार्गाने पास व्हाल. फक्त आता दृष्टिकोन अभ्यासाकडे ठेवा. आणि आपल्याला आर्ट्स कॉमर्स वाले विद्यार्थ्यांना सांगतो
की 13वीचं ऍडमिशन असंच झालं पाहिजे, म्हणजे तुम्ही असाच तुमचा वर्ग पुढे 13वीत राहील, म्हणजे तुम्हाला परत कुठं माझी ही मैत्रिणी गेली ती मैत्रिणी गेली कदाचित असं होईल, पण असं काही होणार नाही. सगळ्याच जणांनी तिथे प्रवेश करावा, चांगल्या मार्काने पास व्हावं. या संस्थेने आज अध्यक्ष महोदय राज्यामध्ये विद्यार्थी गेले, विभागामध्ये गेले, खेळामध्ये सचिवांचं जे उद्दिष्ट होतं ते साध्य झालं. 11वीचा मुलगा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला, त्यामुळे त्याला पुढल्या वर्षीचं 12वीचं आहे, त्यांनी असं साध्य केलंय की पुढच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये नक्कीच गोल्ड मेडल मिळवेल आणि गोल्ड मेडलला मी पात्र होईल. असे निरनिराळे आपल्या जे अंगामध्ये कौशल्य आहे ते कौशल्य तुम्ही दाखवा. सागर खैरे सुद्धा इथलाच विद्यार्थी, आज तो ऍक्टर मध्ये काम करतोय, छोट्या पडद्यावरती काम करतोय, आता तो पिक्चर मध्ये येईल. या शाळेने या संस्थेने तुम्हाला जे भरभरून दिलंय त्याचा तुम्ही फायदा नक्कीच कराल अशी तुमच्याकडनं आशा करतो आणि माझे 2 शब्द परत संपवतो. तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो, परीक्षेच्या शुभेच्छा देतो, असा तुम्हाला आशीर्वाद देऊन माझाच पहिला नंबर येईल असं सगळ्यांनी मनात धरा आणि एक निश्चयाने तुम्ही अभ्यास करा असं तुम्हाला आशीर्वाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्यावर एखाद्या गाठी घेऊन हजर असलेले सतत तुमच्यावर देखरेख करणं, तुमच्या पालकांना तुमच्या पालकांकडनं तुम्हाला जे इथे संस्थेमध्ये आणून तुम्हाला व्यवस्थित शिस्त लावण्याच्या दृष्टीने जे सदैव तुमच्याशी संपर्कात असलेले तुमचे सगळ्यांचे आवडते चेअरमन महेंद्रजी कसबे, आज या तुम्हाला आशीर्वाद आहे. तुम्हाला तुमच्या 12वीच्या परीक्षेमध्ये चांगल्या तऱ्हेने सुयश येऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना करून तुम्हाला काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात त्या सांगा. आज आता तुम्ही 2 वर्ष ह्या संस्थेमध्ये काही अगोदर पण असतील, पूर्वीच्या 10वीच्या पहिलीपासून असा, पण आज ही 2 वर्ष तुम्ही आज या संस्थेमध्ये येतात. आज विशेषतः बालगाव विलगाव ह्या परिसरामधील विद्यार्थी त्यांना ही संस्था नवीन आहे. तर आता काहींचं मनोगत मगाशी ऐकलं थोडंसं की आम्हाला ही संस्था आवडली, आम्ही इकडे आलो आणि ही संस्था. पण आज हे जे आपण शिक्षण घेतोय त्या शिक्षण घेत असताना आजच्या एक दिवसाचं वैशिष्ट्य आहे. आज वास्तविक ह्या दिवसाचं वैशिष्ट्य असं आहे की आज या संस्थेचे संस्थापक कोण होते तुम्हाला काही कल्पना आहे का? आज तुम्ही 2 वर्ष या संस्थेत वावरताय, तुम्हाला कल्पना आहे का? बरेच कुणाला असली तर सांगावी कल्पना आहे. या संस्थेचे संस्थापक प्रभाकर रामकृष्ण देशमुख हे संस्थापक होते. स्वातंत्र्य सैनिक आमदार यांनी ही संस्था चालू केली. त्यांचं आज पुण्यस्मरण आहे. ह्या दिवशी 23 जानेवारी हा दिवस आपण त्यांचं पुण्यस्मरण, त्याचबरोबर ही संस्था ज्यांनी कोणी संस्थेचे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत त्यांनी एक 13 वर्षापूर्वी असा निर्णय घेतला की ह्या संस्थेसाठी तुम्हाला हे शिक्षणाचं जे दालन तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं. आज महेंद्र शेठ तुमच्यासाठी एवढे झटतात, तुम्हाला आणून हे करतायत, पण हे संस्थेचं दालन उपलब्ध करून दिलं. तुम्हाला शिक्षणाच्या ह्या ज्या सुविधा उपलब्ध, त्या ज्या सुविधा त्या काळातनं कशा हे 80 वर्षापूर्वी ज्या माणसांनी या प्रभाकर देशमुखांनी 80 वर्षापूर्वी हे ठरवलं आणि 75 ह्या संस्थेला 75 वर्ष होती. ही संस्था 75 वर्षापूर्वी स्थापन झाली, म्हणजे 1951 साली ही स्थापन झाली. ही तुम्हाला ह्या 2 वर्षात माहिती आहे का? नाही. ही माहिती मिळवून घेणं गरजेचं आहे. खरं
त्यांच्यामध्ये काही विद्यार्थी अतिशय चांगल्या तऱ्हेने वक्तृत्व करतात, काही बऱ्याचशा गोष्टी चांगल्या गुणवंत विद्यार्थी आहेत. पण ही तुमचं एक काम होतं की या संस्थेनी ज्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची कुणाची माहिती आज घेतली नसेल तुम्ही, ठीक आहे, पण भविष्यात कुठेही पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की आम्ही ह्या संस्थेत ह्या गावात तळागावाचं ऐतिहासिक महत्व माहिती आहे का? या तळागावाचं ऐतिहासिक महत्व असं आहे की ज्या काही वैशिष्ट्यपूर्ण असे लोक तळागावात आहेत, तळागावामध्ये सी.डी. देशमुख कोण होते? भारताचे पहिले गव्हर्नर, अर्थमंत्री. ह्या स्वातंत्र्याच्या काळात त्यांची नोटावर गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख असे त्यांनी ह्या संस्थेत नाही पण ह्या गावामध्ये त्यांचा जन्म नसेल झाला तरी त्यांचं बालपण ह्या गावात झालं. या काळाची जी इथे दगडी शाळा म्हणून जी मुलांची शाळा आहे, ज्या मुलांच्या शाळेमध्ये ते त्यांचा श्री गणेशा 1904 साली त्यांनी इथे श्री गणेशा म्हणजे तेच आज ते त्यावेळी 11वीला सर्व 99% मार्क मिळून प्रथम आले. ते पुढे भारताचे अर्थमंत्री झाले. हे ह्या गावाचं ते ज्यावेळी हे 1952 साली ज्यावेळी लोकसभेवर निवडून गेले त्यावेळी हा मतदारसंघ, त्याच वेळी त्यांच्याबरोबर 1952 साली आज जे पुण्यतिथीचं प्रभाकर देशमुख हे सांगितलं, यांनी हे 1952 साली त्यांच्याबरोबर आमदार म्हणून त्यावेळी पण विधानसभेवर प्रभाकर देशमुख आणि त्या 52 साली हे निवडून गेल्यानंतर पहिलं काम काय केलं, त्यांनी तुमच्यासाठी ते हायस्कूल चालू केलं आणि त्याचं हायस्कूलमध्ये त्यावेळी जे वर्नाक्युलर फायनल म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण होतं. ते पुढे शिक्षण चालू करण्यासाठी तुम्हाला 11वी पर्यंत दालन उपलब्ध करून दिले होते. म्हणून त्यावेळी 1952 साली हे हायस्कूल हे आज जिथे तुम्ही आहात त्याची मूळ स्थापना 1952 साली. ह्या त्यांची हीच ठेवून पुढे त्यांचे वंशज म्हणजे मी त्यांचा मुलगा आहे म्हणून या शाळेत आम्ही 11वी झालो. आज आपण इथे आशीर्वाद प्रदान कार्यक्रमासाठी जमलो आहोत. वर्गामध्ये दरवेळेला तास घेताना वगैरे आपण कुठल्या ना कुठल्या तरी विषयावरती बोलतो, त्याच्या वेळेला जीवनाबद्दल सांगतो, दरवेळेला काही ना काहीतरी आपण वेगळं बोलतच असतो, तुम्ही ऐकतच असतात. पण तरी सुद्धा आज इथं जे आपण या क्षणाला जे काही इथं आपण जमलेले आहोत त्या क्षणाला इथून तुम्ही जाणार म्हणून घरीवरून गेलेले आहात. आता 2-4 मुलींनी 2-3 मुलांनी जे काही मनोगत व्यक्त केलं, नाही म्हटलं तरी निरोपाचा समारंभ जो असतो त्यावेळेला थोडासा गैरवर दाटून आलेला असतो. मनामध्ये थोडीशी भीती पण असते, कंठ दाटलेला असतो, इथून जाणार म्हणून रडवेले झालेला असतो. परंतु तरी सुद्धा जीवनाच्या या वळणावरती आपण आल्यानंतर आपल्याला एक ना एक दिवस सोडून तर जावंच लागतं. इथून बाहेर पडणार आहात, जीवनाच्या वेगवेगळ्या प्रवाहामध्ये प्रवाहित होणार आहात. पण अशा वेळेला डगमगून जाऊ नका. जे काही ज्ञान इथं देण्याचा आम्ही प्रयत्न केला, सरजे सर म्हणाले की आम्ही तुम्हाला वेळोवेळी जे म्हणून उत्तमातलं उत्तम देण्याचा प्रयत्न केला. खरंच आहे, शिक्षक वर्ग आम्ही सर्व शिक्षक संस्थेचे पदाधिकारी वेळोवेळी तुम्हाला जे म्हणून काही सांगत होतो ते सर्व तुमच्या पुढील वाटचालीसाठीच सांगत होतो. त्याच्यामध्ये एक प्रकारची जीवनामध्ये शिस्त यावी म्हणून तुम्हाला शिस्तीचं महत्वही आम्ही वेळोवेळी देत होतो. उशिरा आलात मग थोडंसं रागवत होतो, कुठे काय ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या आयुष्याला शिस्त मिळावी म्हणूनच सगळे ओरडत होते. कारण शिस्त ही आपल्या जीवनाला महत्वाची असते. एखादं जहाज होकायंत्राशिवाय डगमगेल, कुठेतरी भरकटेल समुद्रामध्ये,
या जीवनाच्या प्रवाहामध्ये तुम्हाला सुद्धा वेळोवेळी शिस्तीचे धडे आम्ही त्यासाठीच दिले की जेणेकरून तुमच्या आयुष्याला कुठेतरी स्थिरता यावी, शिस्त मिळावी आणि या शिस्तीतून तुमचं आयुष्य चांगलं घडावं. जे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, मनाची कोरीपाती होती. 2 वर्ष आम्ही तुमच्यावरती नाना प्रकारचे संस्कार केले, नाना प्रकारचं काही ना काही देण्याचा प्रयत्न केला. सर्जे सर म्हणाले की आता तुमचा रिझल्ट लागेल आणि नंतर आम्हाला बाबा त्यातून काय तुम्हाला मिळालं वगैरे आम्हाला कळेल किंवा द्यावं. तुम्ही चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर आम्हाला ते मिळणार आहे. खरं आहे की तुम्हाला जे ज्ञान मिळालं, दिलं गेलं, त्याचं उपयोजन तुमच्या आयुष्यामध्ये व्हावं. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की असंच गुरुकुलामध्ये एका गुरूंनी सांगितलं आपल्या मुलांना की बाबा रे 2 वर्षासाठी मी बाहेर जाणार आहे आणि एक एवढं कटोरीभर गहू दिले आणि सांगितलं की बाबांनो बघा रे, दोघांना बोलवून सांगितलं होतं की बाबा रे बघा काय करता येईल याचं. मी 2 वर्षानंतर परत आल्यानंतर बघा वाढतंय का, ते मला जसंच्या तसं हवं आहे, बघा त्यात काय बदल करता येतोय का, काय करावं असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही ठरवा. आणि मग गुरुजी 2 वर्षासाठी बाहेर निघून गेले. त्यातला जो पहिला मुलगा होता त्याने काय केलं, त्यांनी ते धान्य घेतलं, गुरुजींनी दिलंय, पेटीमध्ये मस्त एका छान पेटीत ठेवलं, रोज पूजा अर्चा करायला लागला, त्याच्याकडे बघत बसायला लागला, गुरुंचा आशीर्वाद आहे आणि 2 वर्ष तो तसंच करत राहिला. दुसरा पुढचा एक विद्यार्थी होता, त्यांनी काय केलं बरं, तो घरी गेला. त्यांनी तेवढंच धान्य वडिलांना म्हणाला की मला ना स्वतंत्र आपल्या जमिनीपैकी थोडंसं चौकोन, थोडीशी जमीन मला द्या ना बाबा. वडिलांनी दिली आणि आता त्या मुलानं तेवढेच ते गहू त्याच्यामध्ये पेरले. त्याच्यानंतर जे काही धान्य त्याला मिळाल्यानंतर छान निगराणी केली, वाढले, गहू वाढले, पुन्हा परत तसंच केलं आणि अशा पद्धतीनं 2 वर्ष निघून गेली. त्याच्याकडे धान्याचा साठा भरपूर झाला. गुरुजी आले आणि गुरुजींनी बघितलं, पहिल्याचे गहू त्यांनी म्हणाले बघ रे बाळा, तू मान्य आहे पूजा केलीस, तू आपलं रक्षण केलंस त्या गव्हांचं, पण बघ रे याच्यात किती धान्य चांगलं राहिले रे, गव्हाचे किती दाणे किडके निघाले, किती खराब झाले, खूप कमी शिल्लक राहिले. ठीक आहे, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. आता दुसऱ्याचं बघ बरं, दुसऱ्याचं काय केलं त्यांनी विचारलं. त्यांनी सांगितलं की अरे मी गुरुजी असं केलं आणि आता एवढ्या गहू तयार झालेले आहेत. गुरुजी म्हणाले हे महत्वाचं आहे, तू नुसतं जे ज्ञान दिलंस ते तसंच्या तसं ठेवलंस, स्वतःकडेच ठेवलंस, पण ते उपयोगात कुठे आणलंस. तुम्हाला जे ज्ञान मुलांना मिळालं, जे ज्ञान तुम्ही घेतलं तिथे 2 वर्ष, त्याच्यातून व्यवहारामध्ये जगत असताना त्या ज्ञानाचा उपयोग रोजच्या जीवनामध्ये ते आचरण करताना कसा होईल याचा विचार करा. विठ्ठलराव लहान्यांबद्दल एक सांगितलं जातं किंवा मी ऐकलं, म्हणजे मी वाचलं की प्रसिद्ध ते सर्जन आहेत, प्लॅस्टिक सर्जरी करतात आणि तात्यासाहेब लहान्यांचे ते अशा वेळेला 4 शस्त्रक्रिया सर्जरी ते प्लॅस्टिक सर्जरी मोफत करतात. विचारलं त्यांना की का बरं तुम्ही का 4 करता, पण मोफत का करता, एवढा पैसा वगैरे मिळतो याच्यामध्ये, एवढे पैसे मिळवता तुम्ही, का बरं मग तुम्ही 4 मोफत करता. अशा वेळेला त्यांनी सांगितलं मी लहान होतो आणि त्यावेळेला त्या माझ्या आईने एक दिवस मला म्हणाली की बाबा रे जरा शेजारच्या काकूंकडनं साडी जरा आणतोस का रे. मला कळे ना का बरं. मी गेलो, साडी घेऊन आलो. आईला विचारलं की शेजारच्या काकूंकडनं का बरं साडी आणायला लावलंस. आईला सांगितलं बाळा माझ्याकडे लग्नाला जाण्यासाठी चांगली साडी नाही रे, म्हणून मी त्यांची घेतली आज. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या आणि मग त्यांना वाटलं की आपण चांगले शिकावं. इतकं शिकूयात की आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या आईला असं दुसऱ्याची साडी नाही घेता यायला हवी, आपण तिला भरपूर साड्या घेऊ. खूप शिकले, डॉक्टर झाले. आणि मग लक्षात घ्या मुलांनो, या ठिकाणी त्यांचे वडील ते म्हणतात माझे वडील हवेत तरंगत होते, असे चालताना सुद्धा रस्त्यात, 92 वर्षाचे वडील, पण रस्त्यात जाताना तितक्या हवेत असे बरोबर चालायचे, अगदी
ताठ मानेनं, का हो बाबा तुम्ही असे चालता? अरे म्हणे मी विठ्ठल लहान्यांचा बाप आहे आणि तात्याराव लहाने म्हणजे नेत्र म्हणजे ऑपरेशन करणारे डॉक्टर, प्रसिद्ध पद्मश्री मिळाले. अरे त्याचा बाप आहे मी, मग मी का नाही हवेत चालणार? मुलांनो, आई वडिलांची मान उंच करण्यासाठी प्रयत्न करा नेहमी. ते महत्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या आई वडिलांच्या नजरेत तुम्ही मोठे होता ना, तो क्षण वेगळा असतो. ते टाळ्या वाजवतील, अभिमानानं गावात सगळ्यांना सांगतील की माझा मुलगा असा असा शिकलाय. आणि म्हणूनच मी एवढंच बोलेन की तुम्ही त्यांच्यासाठी म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करा. जेवढे प्रयत्न कराल तेवढं यश तुम्हाला मिळणार आहे. कर्म करत राहा, फळ निश्चितच मिळणार आहे. आणि म्हणूनच 12वीच्या परीक्षेमध्ये आपण रोज प्रतिज्ञा घेतो आहोत की बाबा रे व्यवस्थित नीट हे करा. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय करा, चांगल्या परीक्षा चांगली द्या आणि यशस्वी बना. बस एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. सुरुवातीलाच आपण आपल्या या संस्थेमध्ये 11वीसाठी ऍडमिशन घेतलं त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि ऍडमिशन घेतल्यानंतर 11वी आणि 12वी त्याबद्दलचं आपल्या शिक्षकांनी वेळोवेळी आपल्याला केलेलं मार्गदर्शन, आपण ते ज्ञानार्जन करून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता साधारणतः मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या मध्यानंतर म्हणजे 11 तारखेपासून आपली परीक्षा सुरू होते. त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण यावेळेला फार परीक्षा शिस्तीत घेतली जाणार आहे असं दिसतंय. त्यामुळे आपण आता जे उर्वरित काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहे ते दिवस जरी कमी असले तरी अति महत्वाचे आहेत. आपण रोज जास्तीत जास्त जो काय उर्वरित झालेला अभ्यास असेल किंवा झालेला अभ्यास असेल त्याचं रिव्हिजन करावं. आणि पुढचे म्हणजे आज 23 तारीख आहे आणि 11 तारीख म्हणजे हे 8 दिवस आणि ते 11 दिवस असे 19 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. आणि ह्या 19 दिवसाचा चांगला वापर करत आपण जिथे कुठं कमी असेल त्याच्यावर जोर देत आपण चांगलं यश संपादन करावं अशी आपणास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतो. 12वी झाल्यानंतर आपल्या संस्थेमध्ये काही कोर्सेस सुरू होतील किंवा आपल्या संस्थेमध्ये जर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ही जी काही फॅकल्टी आहे याचा सुद्धा आपण आपल्या पुढील शिक्षणाचा विचार आपण आपल्या ह्या संस्थेमध्ये करावा अशी सुद्धा विनंती करतो. आपल्या इथे मगाशी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये बहुसंख्य मुलींनी मनोगत व्यक्त केलं. मुलांकडनं फक्त 1 ते 2 जणांनीच मनोगत व्यक्त केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पर्धेचं युग आहे. आपण जर अशाच पद्धतीने राहिलो तर आपण किती पुढे जाऊ शकतो आणि किती मागे पडू शकतो याचा अंदाज आजच्या या कार्यक्रमांच्या निमित्ताने आपण घ्यावा. पुन्हा एकदा आपण आपल्याला ज्या शिक्षकांनी 2 वर्ष ज्ञानार्जन केलं त्यांनी अनादानपणाने जरी कधी तुम्हाला रागवले असतील तरी ते मनामध्ये न ठेवता ते तुमच्या पुढच्या चांगल्यासाठी काहीतरी केलेलं आहे असा विचार करून आपण आपल्या गुरुजनांचा आदर कायम ठेवावा. या संस्थेचा आदर कायम ठेवावा. समोर बसलेले संस्था चालक हे जर कधी चुकून भेटलेच तर यांच्यामुळे सुद्धा आम्ही काहीतरी घडलो किंवा शिस्तीत राहिलो याचा सुद्धा म्हणजे हे सुद्धा लक्षात ठेवावं अशी मी आपल्यास विनंती करतो. पुन्हा एकदा परीक्षा 11 तारखेला सुरू होती ती संपते जवळजवळ 1 म्हणजे 11 मार्चला संपते म्हणजे 1 महिना आहे. आणि त्याच्यामध्ये विषय किती आहे? 6 विषय आहेत. 6-7 काय जे काही विषय असतील ते म्हणजे जवळजवळ 1 विषयामध्ये तुम्हाला 2-3 दिवसाचा गॅप आहे. अशा वेळेला मजा करण्यात ते गॅप घालवण्यापेक्षा क्रिकेट खेळण्यामध्ये काहीतरी करण्यापेक्षा आणखीन काहीतरी करण्यापेक्षा तो जो 1 महिन्याचा आणखीन कालावधी आहे पुढचा म्हणजे हे 19 दिवस आणि पुढचा 1 महिना याचा जर पुरेपूर तुम्ही वापर केला तर तुम्हाला लक्षात येईल की 12वीला नंतर जेव्हा तुम्ही कुठे ऍडमिशन घ्याल जाल आणि 1% किंवा 1 मार्काने जर तुमचं कुठे ऍडमिशन हुकलं तर मी सांगतोय ते तुम्ही ऐकलं नाही तर तुमचा किती तोटा होईल हे तुमच्या लक्षात येईल. तर माझी विनंती आहे की मी सगळे चांगले विद्यार्थी आहेत कृपा करून पुढचे हे 1 महिना
आणि 19 दिवस याचा जास्तीत जास्त चांगला वापर करत आपण चांगलं यश संपादन करावं असा आशीर्वाद देऊन मी थांबतो. जय हिंद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.